चैतन्याच्या या मूर्तीचे स्मरण होतसे घरोघरी. चैतन्याच्या या मूर्तीचे स्मरण होतसे घरोघरी. दीन जनांचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन जनांचा स्वामी आमचे गगनगिरी. दीन जनांचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. चैतन्याच्या या मूर्तीचे स्मरण होतसे घरोघरी. चैतन्याच्या या मूर्तीचे स्मरण होतसे घरोघरी. दीन जनांचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन जनांचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन जनांचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. महाराष्ट्राचे पुत्र स्वामी कीर्तिदयाची जगभर. कीर्तिदयाची जगभर. कीर्तिदयाची जगभर. महाराष्ट्राचे पुत्र स्वामी कीर्तिदयाची जगभर. कीर्तिदयाची जगभर. कीर्तिदयाची जगभर. शरण आले या भक्ताला सदैव दिला आधार. सदैव दिला आधार. सदैव दिला आधार. शरण आले या भक्ताला सदैव दिला आधार. सदैव दिला आधार. सदैव दिला आधार. योगी आला हा ईश्वरनाथाची किमयातारी. योगी आला हा ईश्वरनाथाची किमयातारी. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. जगन्नाथाच्या जगवंतीवर लोप लाविले भक्तीचे. लोप लाविले भक्तीचे. लोप लाविले भक्तीचे. जगन्नाथाच्या जगवंतीवर लोप लाविले भक्तीचे. लोप लाविले भक्तीचे. लोप लाविले भक्तीचे. भारतभर मग कौतुक झाले अपार दिव्य शक्तीचे. अपार दिव्य शक्तीचे. अपार दिव्य शक्तीचे. भारतभर मग कौतुक झाले अपार दिव्य शक्तीचे. अपार दिव्य शक्तीचे. अपार दिव्य शक्तीचे. ऐसा योगी होणे नाही पुन्हा या धरतीवरती. ऐसा योगी होणे नाही पुन्हा या धरतीवरती. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. दीन दयाचा पाठीराख स्वामी आमचे गगनगिरी. तुझेला दुर्लभाने माझा बसलेला ताठाई. माझा बसलेला ताठाई. माझा बसलेला ताठाई. तुझेला दुर्लभाने माझा बसलेला ताठाई. माझा बसलेला ताठाई. माझा बसलेला ताठाई. जगभक्तांच्या पाठीवरती हात फिरवते गुरुबाई. हात फिरवते गुरुबाई. हात फिरवते गुरुबाई. तेव्हा साक्षात परब्रह्म स्वामी गगनगिरी महाराज या गगनगिरी आले. तप करत असताना तिथल्या गावातील लोकांची समज होती. त्यांना डोंगरावरचे बाबा म्हणून संबोधित जायचं. त्यांना त्यावेळेला परिचय नव्हता. अशीच एक कोड असलेली बाई, अंगावरती कोड असलेली बाई आपली बोकडे घेऊन ते रानात चरवायला यायची. त्यावेळेला हे कोण दिव्य पुरुष अंगाला भस्म लावून डोळे बंद करून तप करताय. त्या माऊलीची महाराजांना बघून मातृत्व जागृत, मातृत्व
जागे झाल्यानंतर ह्या बालकाला कधी भूक लागत नसेल का? काल आले तरी हा डोळे बंद करून तप करतोय, आज आले तरी पण हा डोळे बंद करून तप करतोय. ह्याला कधी भूक लागत नसेल का? ह्याला कधी पाणी मिळत नसेल का? पाणी कधी पित असेल? अशी आतून मातृप्रेम जाग होतं महाराजांना बघून. आणि ती काय करते? रोज महाराजांवरच भस्म ती आपल्या पदराने फसत असते बघा. सतत महिनाभर गेल्यानंतर थोड्या कालावधीनंतर तिला असं कळतं की तिच्या अंगावरचं जे कोडं होतं, तिच्या अंगावर जे कोडं होतं ते साक्षात परब्रह्मने मिटवून टाकलेलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, ती माऊली जेव्हा पदराने महाराजांच्या अंगाला स्पर्श करत होती, ते भस्म पुसत होती, त्यावेळेला परब्रह्म परमेश्वर स्वामी गगनगिरी महाराज अंतरचक्षुतून पाहून तिच्या अंगावरचं कोडं ते नाहीसं करत होते. ही महाराजांची किमया आहे सारी बघा. भक्त आणि महाराज हे अतूट नातं आलं की काळही सोकावत नाही. जर आपली भक्ती महाराजांवर असेल तर काळ जरी आला तरी त्या क्षणी परत जावं लागतं. म्हणून म्हणतो बघा,